हे सगळे 13 ऑगस्ट पुन्हा मार्मिक वर्धापन दिन हे सण आहेत आणि याला संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरामध्ये एक शिवसैनिक संचारलेले असतात. त्यामुळे आज तुम्ही इथं जे बघाल ते नुसता एक ज्वलंत असं शिवसैनिकांचं तुम्हाला एक बघायला मिळतं. सर, ज्या पद्धतीच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर आज कशा पद्धतीचं मार्गदर्शन असेल किंवा काय नेमकं नियोजन असेल? ठीक आहे, जे घडतं आहे त्याला कायदेशीर आम्ही जे काय करायचं ते करतो आहे. परंतु असे कित्येक आले कित्येक गेले. शिवसैनिक आहे तिथे आहे आणि शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद ही शिवसैनिक आहे. शिवसेना प्रमुखांनी नेहमी शिवसैनिकाला जपलं. शिवसेना पक्षप्रमुख आता उद्धवजी त्याचप्रमाणे सगळ्या शिवसैनिकांना जपतायत. आदित्यसाहेब युवासेना प्रमुख, शिवसेनेचे तरुण नेतृत्व हे सुद्धा त्याच पद्धतीनं तरुणांना संपूर्ण शिवसैनिकांना एक आधार आहेत. त्यामुळे हा एक राजकीय पक्ष असला तरी एक परिवार आहे आणि इतर राजकीय पक्षांपेक्षा म्हणूनच याची आमची जातकुळी वेगळी आहे. काल ठिकठिकाणी निदर्शनं देखील केली महाराष्ट्रभरात शिवसैनिकांनी. ऑपरेशन तुडवा असं देखील सगळीकडे सुरू. अर्थात तो राग आहे, संताप आहे की तुम्हाला कोणासाठी कशासाठी निवडून दिलं. आज एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये 2022 नंतर काही नव्हतं. नाव सगळं नवीन. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि आदित्यजींच्या एका झंझावातानं संपूर्ण महाराष्ट्र आम्ही इंजून काढला. नेत्यांनी साथ दिली, कार्यकर्ते जागेवर उभे राहिले आणि अविरत मेहनत घेऊन. काही आमच्यावर नव्हतं, यांच्यावर सगळं होतं. सत्ता होती, सगळी यंत्रणा होती, पोलीस यंत्रणा होती, प्रशासन होतं आणि याचा वारेमाप वापर कशा रीतीने करत होतं सगळ्या महाराष्ट्राने, देशाने, जगाने पाहिलं. परंतु तरी शिवसैनिक रस्त्यावरचा डगमगला नाही. त्याने जागेवर शिवसैनिक मेहनत घेऊन प्रत्येक खासदार निवडून दिला. आज एवढ्या मोठ्या ताकदीसमोर 9 खासदार निवडून आणणं काय साधा खेळ नव्हता. आज हे केल्यानंतर जर अशा प्रकारचं कोण वागणं करत असेल तर शिवसैनिकांना संताप आहे. या खासदारांनंतर आता ऑपरेशन 2-3 अशा देखील चर्चा होत आहे. आमदार कसल्या काय हे आता जर राजकारण अशा प्रकारे जात असेल तर जनता रस्त्यावर उतरेल आणि दाखवेल. थँक्यू.